फक्त अशी कल्पना करा की तुमच्या चांगल्या भावना ज्या आहेत ना, त्या पावसाच्या पाण्यासारख्या आहेत. म्हणजे काय? तर हे पाणी जमा करण्यासाठीचं संचय क्षेत्र आपलं शरीर आहे. म्हणूनच जेव्हा आपण अधिकाधिक चांगल्या भावना मनात बाळगतो, तेव्हा हा संचय क्षेत्र पूर्णपणे भरून जातो आणि ओसंडून वाहू लागतो. पण जर का आपण यामध्ये सकारात्मक भावना टाकण्याचं नेहमीच विसरत असू, तर मग पाणी अगदी खाली जाईल ना. तिथे गाळ, कचरा, बरंच काही साचेल. आणि जेव्हा नकारात्मक भावना येतात, त्या आपल्याला सांगत असतात. म्हणजेच या नकारात्मक भावना असतात ना, ते हेच काम करत असतात, की "अरे बाबा, तुझ्या संचय क्षेत्रातील चांगल्या भावनांची, सकारात्मक भावनांची पातळी खोल गेली आहे." आणि म्हणूनच जोपर्यंत आपण चांगल्या भावना त्यामध्ये टाकणार नाहीये, म्हणजेच रोज जाणून-बुजून चांगले विचार करणार नाही, तोपर्यंत ही पातळी वरती येऊन ओसंडून वाहणार नाही. आणि म्हणूनच आपल्या चांगल्या भावना दररोज ओसंडून वाहू द्या. नेहमीच जाणीवपूर्वक आपल्या भावनांचं तळ भरण्याचं काम करत राहायचं. आणि हे जसं मी शिकते तसं हे तुम्हालाही शिकवण्याचा प्रयत्न करते. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. मी काय करते हा उद्योग कळलंच असेल तुम्हाला. तर मला एक सवय आहे, जे काही चांगलं चाललेलं असतं ना, तर मध्येच उगाच काहीतरी नवीन प्रयोग करायचा. इंडस व्हॅलीचा कलर मला छान सूट होत होता, बर्गंडीचा. कितीतरी जणींनी मला विचारलं की कोणता कलर यूज करतेस, तरीसुद्धा हा नवीन प्रकार करायचा, हा उद्योग करायचा काही गरज होती का सांगा बरं? किती किडे अंगात. उगाचच नवीन कलर मागवलाय लोरियलचा आणि हा ट्राय करते. आता तो कसा कसा बसतोय केसांना माझ्या किंवा काय रिझल्ट येतोय ते पुढे दिसेलच तुम्हाला. शनिवारची सकाळ आहे ही. ज्या दिवशी आपण कलर लावून केस धुतो त्यावेळेला यूज मध्ये नसलेला किंवा असा डार्क टॉवेल मी यूज करते, जेणेकरून आपल्या नॉर्मल टॉवेलला कलर लागू नये, कारण खूप कलर लागत असतो सगळीकडे. मला ना लोरियलचा हा जो काही मी कलर ऑर्डर केलाय त्याच्याबद्दल प्रामाणिक रिव्ह्यू द्यायचा आहे. इंडस व्हॅलीचा कलर जेव्हा मी यूज करते तेव्हा माझे इतके केस गळत नाहीत. आज मला थोडेसे केस जास्त गळल्यासारखे वाटले, गळलेच लिटरली. माहिती नाही मग मला सूट नसेल झाला हा कलर. स्किन केअर मध्ये मी तुम्हाला बोलले होते ना की मी सिरम ऑर्डर केलंय, तर ज्या सिरमचा मला उच्चारही करता येत नाही ते सिरम मी ऑर्डर केलेलं आहे. कळलं असेल तुम्हाला ना. हॅलरॉनिक ऍसिड काय बोलतात धनी याला? हॅलोरॉनिक ऍसिड 2% प्लस B5. ऑर्डिनरीचे मागवलंय. तर आता आंघोळ झालीये. केसांना कलर कसा आलाय ते पाहण्या अगोदर पहिलं स्किन केअर करून घेते छानपैकी. तर थंडीच्या दिवसामध्ये हायड्रेशन कमी झालेलं असतं चेहऱ्याचं, स्किन कोरडी पडत असते आणि म्हणूनच हे हॅलोरॉनिक ऍसिड छानपैकी ग्लो देतं आपल्याला, असं मी बघितलं. आणि ऑर्डिनरीचे प्रोडक्ट मला सूट होत आहेत म्हणून मी ऑर्डिनरीचंच हे मागवलंय. तर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला आपण हे लावू शकतो. कालपासून मी सुरुवात केली आहे, आज सेकंड डे आहे. हे रोज लावलं तर चालतं. हॅलोरॉनिक ऍसिड AM PM दोन्ही. यावरती आता मॉइश्चरायझर आणि नंतर सनस्क्रीन. खरं तर नियासिनामाइडनी सुरुवात करायची असते, बट थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं ना चेहऱ्याला, स्किनला हायड्रेशनची गरज. काय असतं? नायासिनामाइड. नियासिनामाइड म्हणते मी. तुला पण नाही माहिती ना? हॅलरॉनिक ऍसिड. एकटी नाही बोलते मी. आय एम अ ब्लॉगर प्रितीश. हे बघा, प्रितीश विसरतोय की मी ब्लॉगर आहे. मला म्हणतो एकटी कोणाशी बोलतेस. थोडा वेळ जाऊ देते मी. मला ना खरंच क्युरियोसिटी आहे की कलर कसा आला असेल, कारण इंडस व्हॅलीचा कलर खरंच मला सूट झालाय. म्हणजे केस गळत नाहीत. आपला कन्सर्न असतो की केस गळू नये, थोडेसे ग्रे राहिले तरी चालतील. पण खूप दिवसांनी तो काय व्हायचा, थोडासा काळा व्हायचा, ब्लॅक व्हायचे केस. आणि नॅचरली माझे केस ब्लॅक नाही आहेत, थोडेसे भुरे आहेत, तसे थोडेसे गोल्डन आहेत. तर मग मला ना म्हणूनच हा वेगळा कलर ट्राय करायचा होता. तसा हा महाग पडतोय, एका वेळेला हा 400-450चा कलर आहे. आणि इंडस व्हॅलीचा 650-700 रुपयेमध्ये मी 3-4 वेळा कलर करू शकते. म्हणजे लिटरली 8 महिने मला ते जातं. म्हणजे खूपच ते स्वस्त पडतं, हे खूपच महाग पडतंय. पण ठीक आहे, बघूया आपण की थोडासा चेंज. हे बघा, थोडंसं वेगळं दिसायला लागलंय.
पहिल्यांदा स्किन केअर करून घेते. आता मॉइश्चरायझर आणि माझं डॉट अँड कीचं टिंटेडवालं सनस्क्रीन यूज करते आणि मग तुम्हाला कलर केसांचा दाखवते. चला बघूया की हेअर कलर कसा झालेला आहे. दिसतोय? शाईन आली आहे केसांना थोडी, पण माझं टिंटेड सनस्क्रीन जास्त शाईन करते त्यापेक्षा. बाय द वे, मी पुन्हा हा कलर करणार नाही. हा माझा रिव्ह्यू आहे प्रामाणिक, कारण मला हा इतका आवडलेला नाहीये जितका इंडस व्हॅलीचा माझ्या केसांवरती सूट होतोय. हे बघा कलर थोडासा लाल लाल दिसतोय अजून, पण हे पुन्हा सेट होईल. ओले अजून केस ओलेच, सेट होईल. अहो कसं वाटतोय तुम्हाला? आवडलाय? आहो ना, कलर आवडलाय. कलर आलाय, कलर तर आलाय, चांगला आलाय. तुम्हाला एक सांगू, यांचा ना एकही केस पिकलेला नाहीये आणि माझ्यापेक्षा मोठे आहेत हे. का पिकला नाही माहिती? माझ्यापेक्षा हम तो बहुत खुशमिजाज आदमी है. माझ्यापेक्षा चक्क 7 महिन्यांनी मोठे आहेत, 7 महिन्यांनी. आणि मगाशी ती बाई आली होती सर्वे करायला, तिला माझं वय तुम्ही जास्त सांगितलं. 1 वर्ष. 1 वर्ष बायकांचं वय कमी सांगायचं असतं, तुम्ही 1 वर्ष एक्स्ट्रा सांगितलं. हिशोब कर. हे ना असंच करतायत, चुकीचं कॅल्क्युलेशन करतायत. हे नाही, हिशोब चुकतोय तुमचा. कसा हिशोब? आपण ऑन कॅमेरा नको करायला, ऑफ कॅमेरा हिशोब करून सांगते. 1 वर्ष चुकतोय. डेट वाईज करता तुला एक्स्ट्रा सांगितलंय माझं वय. कसा वाटतोय कलर सांगा तुम्ही. आणि चला, आज आम्ही अजून ब्रेकफास्ट वगैरे काहीच केलेले नाहीये. ब्रंच मध्ये आता मी काय काय बनवते बघूया. तसं शाईन दिसतीये केसांना, पण इंडस व्हॅली लावल्यानंतर केस गळत नव्हते आणि थोडे केस गळलेत माझे. साखर कमीच घालूया ना, गोड आहे पायनॅपल एकदम. आता जेवायला वेळ झालाच आहे, ब्रंच बनवतीये, तर म्हटलं 2 आयटम नाश्त्याचेच बनवूया आज, कारण चपाती भाकरी खाण्याचा बिलकुल कोणाचाच मूड नव्हता. आणि डोसे किंवा पराठे असलेही काही आता होणार नाही, कारण खरंच खूप वेळ झाला होता या कलरच्या नादामध्ये. काय अहो काय म्हणतात ऐकलत का? कोणीही तुझ्या हाताखाली टिकणार नाहीस, पक्क मॅनेजर मटेरियल आहे म्हणतात मला. जरा मी इथं सफरचंद खाल्लेलं प्लेट ठेवायला आलो होतो, तर मला कामाला लावलंयस. थोडं द्या, पटकन द्या ब्लेंड करून मला. नाही नाही, इकडे माझा रवा जळेल. अरे गरज आहे रे, दे रे पटकन. काय नाही फरक पडत. मी पहिल्यांदा बनवलं बरं का पायनॅपलचा शिरा, आणि ते पायनॅपल इतकं गोड होतं, सुचलं म्हटलं चला आपण याचं ना पायनॅपल शिरा बनवूया. हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा खाल्ला आहे, जो इतका यमी असतो आणि घरचा पण तितकाच टेस्टी बनला होता. इवन त्याहीपेक्षा जास्त टेस्टी. घरचं साजूक तूप, खूप सारे ड्रायफ्रूट्स आणि गोडवाला असं पायनॅपल. या लोखंडी कढाईमध्ये हे, म्हणजे तसं बघायला गेलं तर पायनॅपल आंबटच असतं ना, थोडंसं आंबट पदार्थ बनवायचे नसतात, पण मी बनवला, पण छान झाला होता. आज तूप मात्र सगळं संपलं, आणि लास्ट टाईम तुपामध्येच मी ताजं तूप ॲड केलं, म्हणजे जुनं जे काही तूप होतं त्यामध्येच नवीन तूप ॲड केलं म्हणून कॉमेंट होती. तर यावेळेला मात्र मी ठरवलं होतं की आता नवीन डबा करायचा. तर चला, वेलची पावडर वगैरे टाकून छानपैकी वाफलायला ठेवून दिला शिरा, आणि पुन्हा इकडे ड्रायफ्रूट, शेंगदाणे, म्हणजेच काजू आणि शेंगदाणे घालून, खूप साऱ्या भाज्या घालून मी शेवयांचा उपमा बनवणार आहे. आपण बनवतोच नेहमी शेवयांचा उपमा, पण त्यामध्ये असं काजू किंवा गाजर वगैरे असं काही टाकत नाही ना. मटार टाकायला मी चक्क विसरले बरं का, मटारही टाकणार होते मी, कारण मला फुल असा व्हेजिटेरियन आपण उपमा बनवतो ना रव्याचा, किंवा व्हेजिटेबल्स पोहे बनवते मी अधूनमधून बीट वगैरे टाकून, कारण ज्या काही भाज्या मुलं खात नाहीत ना, तर असा काहीतरी जुगाड करायचा आणि अशा पदार्थांमध्ये, म्हणजे जे पदार्थ मुलं खातील त्यामध्ये अशा भाज्या ॲड करायच्या आणि छानपैकी पदार्थ बनतात. मग तुम्हाला खरं सांगू का, आमच्या घरी ना, म्हणजे आहोंना ह्या अशा नाश्त्याच्या पदार्थांनी काही नाही होत. त्यांना चपाती आणि भाकरी या दोन्हीपैकी काहीतरी हवंच असतं. नाही तर मग तुम्हाला माहिती आहे की अगदी पनीर वगैरे घातलेले पराठे असतात, हेल्दीवाले, खूप साऱ्या भाज्या वगैरे. पण आज या 2 पदार्थांवर कसं निभावणार आहे याचाच विचार करत होते मी. पण म्हटलं ठीक आहे, चला खाऊन पुन्हा लगेच बाहेर निघायचे, कारण 1-2 पेंडिंग कामं आहेत जी अटीतटीवर आलेली आहेत आता. सेवैया लिहिलेला हा जो काही डीमार्टचा ब्रँड यूज केला ना मी,
आय थिंक त्या भाजलेल्या सेवया होत्या, डबल मी थोड्याशा फ्राय करून घेतल्या. अगदी मोकळा मोकळा छान दिसतोय ना उपमा, आणि टेस्टीही झाला होता. या ज्या शेवया आहेत ना डीमार्टच्या, इतक्या बारीक आहेत, या उपम्यासाठी योग्य नाही आहेत, खिरीसाठी ठीक आहेत. खिरीसाठी तरी टेस्टी लागते, वाईट नाही लागत, कसं लागते, टेस्ट कर एक एकदम टेस्टी. आणि गाजर काजू याने अजून टेस्ट आली आहे. गाजर घातल्यागत वाटत पण नाही. सगळ्या भाज्या खायच्या. अजून भाज्या ऍड करू शकलो असतो पण लेट झालं होतं. उपास घडला. कलरचं काम घेऊन बसले ना सकाळी सकाळी. मग असं झालं की 10:30-11 वाजता ब्रेकफास्ट करायचं, मग जेवण कधी करायचं. ब्रंच. पायनॅपल शिरा एक नंबर. कसा दिसतोय ना कलर, दिसतोय का बरं? ब्लॅक कलरची सवय झाली होती, लाल लाल दिसायला लागले. चला 2 कामं करायची आहेत महत्त्वाची. 2 वाजतायत. कळेलच तुम्हाला काय करायचंय. चलो. आहोंची तयारी बघा, माझं लायसन वगैरे आणून ठेवतायत आणि माझी तयारी दाखवायची तुम्हाला. ही आहे माझी तयारी. ऑफिशियली पक्क लायसन मिळाल्यापासूनची पहिली ड्राईव्ह आहे माझी ही. छान वाटते. म्हणजे सोबत परमनंट लायसन असताना चालवताना भीती नाही वाटत. मला नेहमी भीती वाटायची की कुठे ट्रॅफिक पोलीस दिसले की हा ते आता मलाच अडवणार आहेत असं वाटायचं मला. आज मला तसं बिलकुल वाटत नाहीये, छान वाटतंय. कुठे जायचंय आपल्याला? लाडकी ड्रेसेस. प्रितिशचे कपडे घ्यायला आलोय आम्ही, युनिफॉर्म कॉलेजचा इथे. आणि आज पहिल्यांदा मी एवढ्या लांब पर्यंत ट्रॅफिक मध्ये क्रेटा घेऊन आले. आयटेनची मला खूप सवय होती, मी वापरायची. युनिफॉर्म शॉप आहे हे, ओनली युनिफॉर्म. आमचा आहे सॉक्स, शर्ट, पॅन्ट अँड टाय अँड बेल्ट. मला असं वाटतं मी त्याचा स्कूल युनिफॉर्मच घ्यायला आली आहे. ज्युनियर कॉलेज. राईट. थँक्यू. झालं आता दुसरं काम, जे खूप म्हणजे खूप महिने पोस्टपोन केले गेले, आज करूनच मी घरी जाणार आहे, जे की दाखवते मी तुम्हाला. चला पुढे. छोटूशा 2 वाट्या आणि 4 मणी असं हे एक मंगळसूत्र आहे माझ्याकडे. पहिलं तेच मी यूज करायची, त्यानंतर मी एक दुसरं घेतलं, पुन्हा तिसरं घेतलं. तर हे जे काही पहिलंवालं आहे ना, त्याची तार थोडीशी तुटली होती, तर तेच जोडायचं होतं मंगळसूत्र. आणि ही ठुशी बघा कशी दिसतीये, मस्त आहे ना. तर 4.5 ग्रॅममध्ये ही आहे, घ्यायचा विचार करते. आणि मंगळसूत्र फायनली माझं आता हे रेडी झालं आहे. खूप वर्षांनी आता याला मी घालणार आहे. तसंही मला वाट्यांचं आणि मण्यांचं मंगळसूत्र आवडतं. माझं मोठंवालंही तसंच आहे. ॲक्च्युली मला मोठं अजून बदलायचं आहे. मंगळसूत्र जोडायला 2200-2300 रुपये घेतलेत. तर फरक कशाचा आला? एक तर KDM आलं, सोनं आलं, म्हणजे सोनं थोडंसं वाढलं. तार जी तुटली होती, तार त्यांनी बदलायला सांगितली आणि त्या तारमध्ये एक्स्ट्राचं सोनं आलं. म्हणजे अनएक्सपेक्टेडली थोडंसं सोनं मी घेऊन चालली आहे घरी आज. आणि मला एक गोल्डची ना, एक अशी ना पूर्ण गोल्डन नथ असते ना सोन्याची, ती खूप आवडली. आणि मला काय वाटलं नथ छोटी आहे तर किंमत कमी असेल, पण ती नथ 58,000 रुपयांची होती. मग मी जशी घेतली ना तशी मी लगेच ठेवून दिली. म्हटलं आपण ना अशी ऑनलाईन डुप्लिकेट मागवू शकतो गोल्डमध्ये दिसणार. आणि तसंही आपण असं किती घालतो ना नथ. पण जे काही मी गळ्यातलं घातली होती ठुशी ना, ती मला आवडली आहे. मी घेईन, लवकरच घेईन मी. मला होतं का हो असं, कुठेही अशा ताज्या ताज्या भाज्या दिसल्या ना की असं वाटतं की काय घेऊ आणि काय नको. आहोंनी गाडी पुढं घेतली होती, तरी मी थांबवायला लावली. म्हणूनच ते पार्क करून येत आहेत तोपर्यंत मी इकडे भाज्या घेते. आणि ऑलरेडी भाज्या आहेत घरी की ज्या निवडायच्या बाकी आहेत. तरीही आज या साऱ्या घेते आणि विचार करते उद्या रविवार आहे, कुठेही बाहेर जाणार नाही आहे, कारण प्रीतीची टेस्ट आहे.
तोपर्यंत म्हणजे दुपारी खूप वेळ आहे. एखादा मूवी लावायचा आणि मस्त सगळ्या भाज्या निवडायच्या. खूप साऱ्या भाज्या घेऊन आली आहे मी. बरं, अगोदर आणलेली ही चाकवताची भाजी आहे. चाकवताची भाजी मी कशा पद्धतीने करते दाखवते चला. भाज्या निवडून ठेवलेल्या असतील ना तर अशा पटकन घ्यायला येतात, म्हणजे करायच्या वेळेला प्रॉब्लेम नाही होत. तर स्वच्छ धुतली, तिला चिरून घेतली आणि त्यामध्ये हरभऱ्याची डाळ, खरं तर ही हरभऱ्याची डाळ भिजवून ॲड करायची म्हणजे छान शिजते, पण मी ऐन वेळेला ही टाकते. शेंगदाणे आणि थोडंसं पाणी टाकून आता कुकरला चांगल्या शिट्ट्या करून घेणार, कारण डाळ शिजणं गरजेचं आहे. शेंगदाणे शिजतील पण डाळ, म्हणून मी अगदी 5-6 शिट्ट्या करून घेतल्या. नवीन कुकर लावला आहे पाहिलं तुम्ही. आणि जी काही साय साठली आहे ना आता ही 8-10 दिवसांची, ती काढून घेते आहे. कशा पद्धतीनं आता मी याचं विरजण लावते पहा हं. किती जरी वेळा मी दाखवलं तरी पण काही जणींच्या कॉमेंट येतात, म्हणून मग मला सतत दाखवावंसंही वाटतं. आणि आज हे काम पेंडिंग होतं, चला म्हटलं करूया, उद्या रविवार आहे. आणि खूप सारं हिवाळ्याच्या दिवसामध्ये विरजण टाकायचं तरच दही छान लागतं. आता दहीही कसं लावते ताई हे दाखव, याच्याही खूप साऱ्या कॉमेंट आहेत म्हणून. तर तोपर्यंत बघा, इकडे आता हे 5-6 शिट्ट्या झालेल्या आहेत. गरम गरमच ही मी भाजी काढली आहे, कारण सकाळी जो काही ब्रंच केला आहे आम्ही, तुम्ही पाहिला आहे, हलका फुलका झालेला आहे, म्हणून रात्री पटकन स्वयंपाक करून घेते आहे. तर गरम गरम थंड व्हायला काढायचं ते, आणि मग छान आपण पावभाजी स्मॅश करतो ना, त्या स्मॅशरनी मस्त ते रगडून 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 घेतलं मी. शेंगदाणेसुद्धा रगडून घ्यायचे त्यामधले. आणि डाळ तर काय, काही जणी बघा डाळीच्या ऐवजी बेसनचं पीठ ॲड करतात, तर मी बेसनचं पीठ न ॲड करता अशा पद्धतीने डाळ ॲड करते. ज्यांना करायची नसेल ना डाळ, की शिजणार नाही वगैरे वाटत असेल ना, तर बेसनचं पीठ आरामात यामध्ये ॲड करा. मस्त लागते ही भाजी आणि खूप पौष्टिकही असते. पारंपरिक भाजी आहे ही, आणि माझ्याकडे असतात पारंपरिक भाज्या, आता तुम्हाला माहिती आहे. तर अशा पद्धतीनं हा असा रगडा बनवायचा भाजीचा, आणि याच्यासोबत गरमागरम भाकरी. या चाकवताची जशी रगडा भाजी बनवतो ना आपण, त्याच पद्धतीनं पालकची बनवू शकतो, मेथीची बनवू शकतो, आणि आंबट चोखा. सगळ्यात जास्त माझा फेवरेट आहे आंबट चोखा. खूप टेस्टी लागतो अशा पद्धतीनं केलेला. या चाकवताच्या भाजीमध्ये सुद्धा आंबट चोखा थोडासा मिक्स करून बनवू शकतो आपण. आणि भाकरीसोबत चुरून खायचा हा रस्सा. सोबत तुम्ही तोंडी लावायला कांदा घेऊ शकता, ओल्या कांद्याची पात घेऊ शकता, भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता. या अशा भाज्या हिवाळ्यामध्ये खाणं खरंच खूप चांगलं आहे. गरमागरम भाकरीसोबत चुरून आनंद घ्यायचा, आस्वाद घ्यायचा. आपलं जे जुनं आहे ना, ते खरंच सोनं आहे, अनमोल आहे, आणि आवडतात आम्हाला अशा भाज्या. अजून एक पारंपरिक भाजी बनवते मी इथे. खरं तर जिरे, कढीपत्ता असं काहीही यामध्ये मी ॲड करत नाही. आज पहिल्यांदा हा मी प्रयोग केला आहे. फक्त भाकरी झालेल्या तव्यामध्ये गरम झालेल्या, फक्त ही जी काही शेंग आहे, मुळ्याची शेंग आहे, ही तेलामध्ये भाजून मीठ लावून घेते, आणि तोंडी लावायला असते ही. याची आम्ही भाजी वगैरे नाही करत, ही अशीच तोंडी लावायची भाजीसोबत, म्हणजे इतर भाजीसोबत. आणि आता जेव्हा ही अशी रगडा टाईपची भाजी असते, जी आपल्याला आवडते ट्रेडिशनल भाजी, पण मुलं खायला नखरे करतात, अशा वेळेला असा काहीतरी मी जुगाड करते. कमीत कमी तेलामध्ये भाकरी झालेल्या तव्यामध्ये अशा पद्धतीनं मी पापड तळून घेत असते. कधी कधी हा मसाला पापड बनवण्याचा पापड आहे, तळून घ्यायचा. आता तो तळलेला नाही आहे ॲक्च्युली, तळलेला भाजलेला म्हणू शकता आपण. तर त्याला असं चुरून घ्यायचं, नाही का, जसं की मसाला पापड असतो तेच सगळे इन्ग्रेडियंट आहेत यामध्ये, फक्त ह्या अशा पद्धतीनं चुरा केला आहे मी. कांदा, टोमॅटो, लाल तिखट, चाट मसाला, साधं थोडंसं मीठ, खूप सारी कोथिंबीर, इतकं सारे हे टाकून छानपैकी याचा चाट तयार करते. म्हणजेच भाजी भाकरीसोबत प्रितीश आवडीनं हे, याच्यासाठी तो भाजी भाकरी खाईल म्हणून. आणि खरंच खाल्ली बरं का त्याने आज. चला तर मग आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. याच नोटवरती आपण आजचा हा व्लॉग इथंच एंड करू. आय होप तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, नेहमीप्रमाणे करताच तुम्ही. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आठवणीनं माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटेन उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.